हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष संधारात. बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. बडगुजर नाशिकहून मुंबईला रवाना. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार. बडगुजर यांच्यासोबत एकत्र काम करू शकत नाही. स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आज वरळीत बैठका. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. दोन्ही शिवसेनेच्या बैठकस्थळांमध्ये अवघं 200 मीटरचं अंतर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावरती पार पडली सर्व मंत्र्यांची बैठक. शिवसेनेचा वर्धापन दिन आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. हद्दवाढ झाल्यास झेडपी मनपा निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा इशारा. मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. कुंडमुळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सभरवाल यांच्यावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार. तर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावरती काल रात्री अखेरचा निरोप. विमान दुर्घटनेतल्या 137 मृतांची ओळख पटली. आतापर्यंत 97 मृतांचं पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन. आणखीन 137 मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न. रत्नागिरी सिंधुदुर्गला आज ऑरेंज, तर रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी येलो अलर्ट. तर काल दिवसभर मुंबईसह उपनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल. जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. ट्रम्प यांच्याशी बातचीत होण्याची शक्यता. तर भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी. इराणची राजधानी तेहरानमधल्या नागरिकांनी तातडीने शहर सोडावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. तर भयभीत लोक सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी. नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण